हे बघा असं मस्त उकळू द्यायचं चांगलं ते सार, म्हणजे मग त्याचा सगळा अर्क उतरतो. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची. झालं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी ना टॉमॅटोचं सार करणार आहे. आमच्याकडे आवडतं ते. बघा, मोठे मोठे 4 टॉमॅटो घेतलेत मी. मोठे मोठे आणि चांगले लाल बघून घ्यायचे टॉमॅटो. मोठे घेतले म्हणजे कसं ते आपल्याला उकडायचे असतात ना, त्यामुळं मग हे बघा 4 टॉमॅटो घेतलेत. हे मी आता ह्या कुकरमध्ये घालते उकडायला. तुम्ही जर दुसऱ्या 1-2 वस्तू काय डाळ भात वगैरे घालायचं असलं तर त्यात पण घालू शकता. मी फक्त या मोकळ्या कुकरमध्येच घालते. आता हे 4 टॉमॅटो देठं काढून घेतले ते टॉमॅटोचे. हे बघा 4ही असे उकडायला घालते. आपल्या नेहमीसारख्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. हे बघा 3 शिट्ट्या होऊ देते. तीन शिट्ट्या झाल्या. जरा कुकरची हवा जाऊ देते, वाफ, आणि मग नंतर कुकर उघडते. गार झालाय जरा. हे बघा पूर्ण गार झाल्यावर मग आता ते टॉमॅटो सोलून घ्यायचेत ना. हे बघा मस्त असे उकडलेत. थोडंसं पाणी घालूनच उकडायचे, म्हणजे जास्त पाणी मग ते वाया जातं. थोडंसं घातलं तर ते आपण वापरू शकतो त्या सारामध्ये. आता ही सालं काढून घेते सगळी. बघा अगदी सहज साल निघतं असे छान उकडले की. सालं काढून घेते सगळ्या टॉमॅटोची. मी करतेच अधूनमधून, आमच्याकडे आवडतं आणि चवदार पण असतं. हे बघा सगळे टॉमॅटो सोलून घेतले. सालं निघाली बघा. सालं टाकून द्यायची ही. आणि हे थोडंसं जे पाणी आहे ना ते आपण नंतर वापरू. नको असेल तर टाकून पण दिलं तर चालतं. हे बघा इथं मी ना थोडा लसूण घेतला आहे, कढीपत्ता, थोडंसं आलं चेचून घेतले. हे नंतर आपण काढून टाकू शकतो. कोथिंबीर, ओलं खोबरं घेतले, थोडा गूळ, आणि हे टॉमॅटो सोलून घेतलेत. आता मी हे टॉमॅटोने ह्या चाळणीमध्ये चाळून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मिक्सरमध्ये केलं तर काय होतं, तो चोथा परत गाळावाच लागतो आणि शिवाय बी सगळं त्यात वाटलं जातं. शक्यतो आपण टॉमॅटोचं बी टाळावं खायला. सिमला मिरचीचं, टॉमॅटोचं बी शरीरासाठी चांगलं नसतं. म्हणून मग हे बघा असं चाळणीने गाळून घ्यायचं. इतकं छान अगदी गर निघतो. अजिबात त्यात बी जात नाही, चोथा जात नाही, काय नाही. हे बघा हे 4ही टॉमॅटो गाळून घेते मी. अगदी सहज पटकन गाळलं जातं. तुम्ही मिक्सरमध्ये केलं तर थोडंफार तरी त्याचा चोथा राहतोच, तर मग तो परत गाळावा लागतो. हे बघा पूर्ण बी निघालं असं ह्याचं सगळं. हे आता टाकून द्यायचं. ह्या बीचा काही उपयोग नाही. आणि शक्यतो टॉमॅटोच्या बिया चिरताना काढूनच टाकाव्यात. मी तसंच करते. हे बघा आता ह्या कढईमध्ये मी करायला घेते. तूप घालते. मी तुपाची फोडणीच घालते या साराला टॉमॅटोच्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल पण वापरू शकता, तूप पण वापरू शकता. मी टॉमॅटोचं सार तुपातलंच करते. गरम होऊ देते जरा तूप. हे बघा ह्यात ना थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि 1-2-3 लवंगा फक्त घालते मी. त्याने छान स्वाद येतो लवंगेचा टॉमॅटोच्या साराला. लसूण घालते. जिरं मोहरी घालते. फोडणी चांगली तडतडू द्यायची. कढीपत्ता घातला. आता ह्यात हे ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे ना ते घालते. कोथिंबीर घालते. आणि हे आलं असं चेचून घेतलं आहे ना, ते त्याचा पूर्ण अर्क उतरतो त्यात. नंतर मग ते काढून टाकता येतं आपल्याला. हे बघा हा किचन किंग मसाला आहे माझ्याकडे, तो घालते अर्धा चमचा. हे बघा हा मसाला आहे.
एक पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, त्याने रंग छान येतो. हळद घातली. चांगलं मिक्स करून घेतलं ते. आणि आता हे जे टॉमॅटोचा गर काढलेला आहे ना, ते त्यात घातलं. छान मस्त दाटसर असा गर निघतो असं गाळून घेतलं चांगलं की. आता ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. अजून आपल्याला किती पातळ करायचं आहे त्याप्रमाणे. घट्ट नाहीच करायचं, थोडं पातळच करायचं. हिंग घातलं थोडंसं. तुम्ही हिंग फोडणीत पण घालू शकता, मी वरनं घातलं. मीठ घालते. आता हे कुकरमधलं पाणी आहे ना, ते त्यात घालते. हे टॉमॅटोचं सार तुम्ही जेवताना पण भाकरी पोळीशी पण खाऊ शकता, किंवा अगदी नुसतं सुद्धा प्यायलं तरी छान लागतं जेवताना. हे बघा, असं उकळू द्यायचं जरा चांगलं. हे बघा उकळलं. आता त्यात तो थोडासा गूळ आहे ना, तो घालते. गूळ शेवटी घालायचा. आणि मग झाकण ठेवून झालं, वाफवलं आपलं. झालं टॉमॅटोचं सार मस्तपैकी. हे बघा, आणि हे जे आलं आहे चेचून टाकलेलं ते काढून टाकायचं. तुमच्याकडे करतात का टॉमॅटोचं सार? कमेंट करून सांगा मला. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. झालं. हे बघा, असे मस्त टॉमॅटोचं सार.